आणि यानंतरची बातमी आहे कबूतरखान्यासंदर्भामधली। आता कबूतरखाना या परिसरामध्ये आता पुन्हा एकदा महापालिकेने नवी नियमावली जारी केलेली आहे। परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता पुन्हा एकदा नवी ताडपत्री जी आहे ती आता पालिकेने टाकलेली आहे। परिसरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्याआधीची ताडपत्री आंदोलकांनी फाडून टाकलेली होती। ती ताडपत्री न काढल्यास जैन मुनींनी सामूहिक आंदोलनाचा सुद्धा इशारा दिलेला होता। गेल्या अनेक दिवसापासून कबूतरखान्यावर असलेला हा वाद आता पेटण्याची शक्यता आहे, कारण या ठिकाणी काल महानगरपालिकेकडून पुन्हा एकदा या कबूतरखान्यावर ताडपत्री लावण्यात आली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्तही करण्यात आला आहे। 6 तारखेला झालेल्या आंदोलनात जय समुदायाकडून या ठिकाणी ही ताडपत्री काढून टाकण्यात आली होती। त्याचबरोबर या ठिकाणी जे बांबू होते तेही काढून टाकण्यात आले होते। मात्र आता 13 तारखेला होणारा जो निकाल आहे त्या निकालावरती जैन समाजाची भूमिका ती महत्त्वाची असणार आहे, कारण आम्ही धर्माविरोधात गेले तर आम्ही न्यायालयाला मांडणार नाही अशी भूमिका ती जैन समुदायाकडून दिली आहे। त्यामुळे आता सरकारची भूमिका नेमकी काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या आपण पाहिलं तर या ठिकाणी जो आहे ते पुन्हा एकदा महानगरपालिकेकडून जे आहे ती या ठिकाणी ताडपत्री लावण्यात आली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी महेंद्र जोयल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। सर्वात परत सर्वांना महाराष्ट्र जनतामध्ये आणि जैन समाजाला निवेदन आहे की कोर्ट म्हणते की बीएमसीने केलेला आहे, बीएमसी म्हणते कोर्टने केलेला आहे। बरोबर, आता हा जो निर्णय आहे कोर्टामध्ये चालू आहे। मी पूर्व 3 तारखेला निर्णय घेतला होता, जर बीएमसी आणि राज्य सरकारने कोर्टने जर निर्णय नाही दिला तर आम्ही इथं अनशन करूया। मी नाही, पुरा सकल जैन समाज। परंतु मी कोर्टाचा आदेश आणि पोलीस प्रशासनाचा धन्यवाद देतो की त्यांनी देवेंद्र फडणवीसजी, मंगल प्रभात लोढाजी त्यांनी जो भी आपले जे जैन समाजाने निर्णय दिला आहे की भाई लोकांना दाणा टाकणं चालू झालेला आहे। मुळामध्ये जैन जे गुरु आहेत, जैन धर्माचे जे गुरु आहेत ते सगळे जरा वयाने लहान आहेत। वयाने लहान असल्यामुळे जी एक जरी गुरु म्हणून घेतलं तरी ती एक समज लागते, जी सामाजिक समज ती या गुरूंमध्ये कुठेही दिसत नाही। दुसरी गोष्ट, जे कबूतर हा पक्षी आहे हा तुम्ही काय तुमच्या नावावर करून घेतला काय? पशु पक्षी प्राणी किडी मुंगी सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे, पण त्याच्या पहिलं जगण्याचा अधिकार आहे तो मनुष्य प्राण्याला। मनुष्याचं जीवन जर धोक्यात येत असेल तर ह्या गोष्टी घडता कामा नये आणि त्याचे पुरावे कोर्टाला दिले आणि म्हणून कोर्टाने तो निर्णय दिलाय।